मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, पण जागेवर आमचा दावा कायम, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत महायुतीची दुपारी 3 वाजता कुडाळमध्ये महत्त्वाची बैठक. नारायण राणे, उदय सामंत, किरण सामंत, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार. वर्ध्यातून भाजपच्या रामदास तडस यांनी भरला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. भाजपमध्ये जाण्याबाबत तुर्तास कुठलीही हालचाल नाही, एकनाथ खडसे यांचं स्पष्टीकरण. शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे शरद पवारांच्या भेटीला. पक्ष प्रवेशाबाबत अंतिम चर्चा होण्याची शक्यता. अजित पवार गटाविरोधात शरद पवारांचा पक्ष पुन्हा सुप्रीम कोर्टात. घड्याळ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख अजित पवार गट करत नसल्याचा आरोप. जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश करणार. उमेदवारी मिळणार का याबाबत मात्र सस्पेन्स कायम. मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही पाण्याची भीषण परिस्थिती. नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये केवळ 31% उपयुक्त पाणीसाठा. दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या पाडकामाला सुरुवात. सदानंद कदम यांनी स्वतःचं पाडकाम करण्याची कोर्टाला दिली होती ग्वाही. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली. 4.5 किलो वजन कमी झाल्यानं डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता. तैवानमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप. 4 जणांचा मृत्यू तर 97 नागरिक जखमी. 87,000 घरांचा वीजपुरवठा खंडित. तैवान आणि जपानला सुनामीचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.